एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विरोधकांची 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभरात गाजली। आता खुद्द भाजपच्याच एका आमदाराने शिंदेंच्या एका आमदारावर 50 खोक्यांचा आरोप केलाय। आरोप करणारे आहेत भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते आहेत शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर। बांगर यांचे अनेक अवैध धंदे आहेत असं सांगत अनेक गुन्हेगारी कारवायांची यादीच तानाजी मुटकुळे यांनी बाहेर काढली आहे। बांगर यांनीही मुटकुळेंवर गंभीर आरोप केले। हिंगोली नगर परिषदेत बांगर यांनी भाजपच्या 2 उमेदवारांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश दिलाय। यावरून हा राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्याने रडतो, उद्धव ठाकरे देवे त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकर मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत आणि रातोरात काय चमत्कार झाला। ते शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबांकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी असणार आहे। हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही। तर मुटकुळेंनी अवैध धंद्यांवर केलेले आरोप बांगर यांनी फेटाळलेत आणि मुटकुळेंवर त्यांनी टीकाही केली आहे। कारण हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र, या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते। हिंगोली शहरात या संतोष बांगरना रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेले। तुमच्यासारखा 376चा गुन्हा बाजूला करून घेतला नाही। तुम्ही जे 376 मध्ये डुबले होते, तुम्हाला सांगतो की तुमच्या ड्रायव्हरचा बळी त्या ठिकाणी दिला, तुमच्या गाडीचा नंबर दिला, तुम्ही अकोल्याला पकडल्या गेले, तुम्ही वाशिमला पकडल्या गेले। अरे ते तर सोडून द्या, ज्या मायबाप जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या हिंगोलीमध्ये गाडीपुऱ्यामध्ये तुम्ही तोंड काळं केलं आणि कलंक तुम्ही आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।